ஞாலத்தை படைத்த தேவனின் தாயே உன் திருக்குடி வானில் பரப்புதம்மா. ஞாலத்தை படைத்த தேவனின் தாயே உன் திருக்குடி வானில் பரப்புதம்மா. கோல விழாவில் சிறப்பினை கூறி அசைந்தாடி மக்களை அழைக்குதம்மா. ஞாலத்தை படைத்த தேவனின் தாயே உன் திருக்குடி வானில் பரப்புதம்மா. ஞாலத்தை படைத்த தேவனின் தாயே உன் திருக்கொடி வானில் பரக்குதம்மா. அப்படியே நில்லுங்கள். கூடியானது 3 முறை. क्रूसाच्या वाटेची भक्ती क्रमांक 2. लेखक फादर ओनिल फरोज. सादर करती साधना अल्मेडा. सुरुवातीची प्रार्थना. येशूच्या काल्वारी प्रवासाला सुरुवात करत आहोत. या प्रवासाला गट्स लागतात, साहस, रिस्क घ्यावी लागते आणि तेवढीच तयारीही करावी लागते. हा तारणाचा पर्वत सर करण्याआधी माणूसपणाचा कस लागावा लागतो, शहाणपण अंगी असावं लागतं. तेव्हा कुठे क्रूस घेऊन तारणाचा पर्वत चढता येतो. प्रवास हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत केला जातो, पण तीर्थयात्रा ही जाणीवपूर्वक केली जाते, विशिष्ट हेतू उराशी बाळगून. येशूचा प्रवास ही काल्वारीची तीर्थयात्रा होती आपल्या तारणासाठी. तीर्थयात्रेतही वेदना असते. तीच वेदना देवाच्या जवळ घेऊन जाते. करूया आपणही तीर्थयात्रेला सुरुवात. पहिले स्थान. पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा फरमावितो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. प्रवासाला निघायचं ठरलं की पॅकेज पाहतो. पॅकेज चांगलं असलं
की प्रवासाला निघण्यासाठी हुरूप येतो. प्रवासाला निघालो की चिंता उभ्या राहतात. कोण असेल सोबतीला? प्रवास झेपेल ना? आजारी तर पडणार नाही ना? निआण्याचं ओझं पेलवेल ना? युद्धामध्ये मरणाऱ्या माणसांच्या बातमीनं सर्वसामान्य माणसांच्या मनावर परिणाम होऊन ती गर्भगळीत होतात. येशूला प्रवासाच्या सुरुवातीलाच आयुष्य फाडून टाकण्याचे फरमान ऐकावे लागते. येशू स्वीकारतो हा प्रवास, कारण त्याला यात्रेकरू व्हायचे असते. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जीवनात शहाणी माणसंच वेडी ठरवली जातात. येशूची अनेक रूपे असतात. त्याचं नाव कधी गॅलिलिओ, कधी न्यूटन, कधी सॉक्रेटिस, तर कधी गांधी. काहींना सुळावर चढवलं जातं, काहींची जीभ छाटली जाते, काही गुलामांच्या बाजारात विकले जातात, काही हद्दपार केले जातात, तर काहींवर दगडफेक केली जाते. पण ही माणसं प्रवास अर्ध्यावर सोडत नाहीत, म्हणून काळावर आरूढ होऊन आपल्यासाठी दीपस्तंभ बनतात. हीच माणसं ज्यांना वेडं ठरवलं होतं, ती उशिरा का होईना पण समाजाला प्रकाशात घेऊन जातात. तिसरे स्थान, येशू पहिल्या वेळेस क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. शाळेचं ओझं बाजूला सारलं की कॉलेजच्या विश्वाचा एक नवीन प्रवास सुरू होतो, कुतूहलाने भरलेला. स्वप्न पाहायचे, आव्हान स्वीकारायचे, जीवन घडवायचे, अशा या वयात घुसमट, उदासपणा इत्यादी गोष्टी जीवनाच्या उंबरठ्यातच गाठतात तरुण मनाला. मित्र हो, इतक्या सहजतेने हार का पत्करता? येशू पहिल्यांदाच पडला आहे, अजून 2 वेळा पडणार आहे आणि तरी उठणार आहे. प्रवासात वाट हरवते तेव्हा निराश व्हायचं नाही. त्या अंधारातच थोडंसं चाचपून पाहायचं, नीट निरखून बघायचं, तेव्हा नवी पाऊल वाट दिसू लागते नव्या प्रवासासाठी. तरुण तरुणींनो, पाहत रहा येशूचा प्रवास. मागोवा घ्या. हवं असल्यास क्रूसाच्या पायथ्याशी मरिया योहान ऐवजी तुम्ही स्वतःला पहा. सार्थकी लागेल आयुष्य. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जीवनाचा प्रवास आईच्या गर्भात सुरू होतो. पहिल्या क्षणापासून दोन्ही मनाचा प्रवास सुरू झालेला असतो. या अवघड वळणावर त्याला आठवला असेल आईबरोबर केलेला प्रवास. ज्या क्षणाला गरज असते त्या क्षणाला आई उभी राहते. खचू नकोस, मी आहे सोबतीला तुझ्या या प्रवासात. A mother's life is very long. Never she stops singing her song. आईचा प्रवास संपत नसतो. तिने गायलेलं गाणं काळजात वाजतच राहतं निरंतर. 5वे स्थान, सायमन सेरेनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. काल्वारीच्या प्रवासातील ऊर्जा, कमिटमेंट, एक्साइटमेंट अजूनही ख्रिस्तामध्ये जाणवते.
पण शरीर थकू लागल्याचा आवाजही ऐकू येतो त्याला. अशा प्रवासात नाउमेद होण्याचे प्रसंग खूप येतील. मागं फिरावंसंही वाटेल. माणसंही अशी भेटतील जी या प्रवासापासून परावृत्त करतील. उलट त्यांनाच अशा निस्वार्थी प्रवासाचं मोल पटवून द्यायचंय. ते तुम्हाला म्हणतीलही या व्यवहारी जगात एकटे पडाल म्हणून. नेमकं याच वेळेला सायमन धावून येतो. मनाची मर्ग झटकून ख्रिस्त पुन्हा चालू लागतो. मिळावेत सोबती, धावून यावेत मित्र, द्यावा आधार, करावा जागर माणुसकीचा. 6वे स्थान. वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. माणसं प्रवास करतात डोंगर दऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी, भव्यतेचे सुंदरतेचे दर्शन घेण्यासाठी. पण या प्रवासात आपल्यात दडलेल्या माणसाला नमस्कार करण्यास आपण विसरतो. अवतीभवतीच्या माणसांना भेटण्यास विसरतो. वेरोनिकाची ती भेट येशूसाठी इतकी मौल्यवान होती की आपला चेहरा तिच्या रुमालावर उमटवून जणू असे नाते संबंध जपणाऱ्या माणसातल्या माणुसकीला त्याने सलाम केला. आणि जे एकाकी पडलेत त्यांना जे भेटी देतात त्यांच्या हातात अश्रू पुसण्यासाठी रुमाल दिला. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जन्मापासून माणूस हळूहळू मोठा होत जातो, मनाने, नातेसंबंधाने, बुद्धीने आणि शरीराने. हा प्रवास इतका सोपा नसतो. मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात, माणसाला जीवनात 8 टप्प्यातून प्रवास करावा लागतो. या प्रवासाला अनेक धक्के बसतात, कधी कधी तडाही जातो. या सगळ्याला सामोरे जाताना माणसाची घालमेल होते. यात आपण किती वेळा पडलो ह्याची मोजदाद करायची नाही. फक्त प्रत्येक वेळेला स्वतःला सावरून उठायचं आणि पुढे जायचं. 8वे स्थान. येशू जेरुसलेमच्या शोकग्रस्त स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. लहानपणापासून माणूस पायऱ्या पायऱ्यांनी प्रवास करतो. सुरुवातीला स्वतःच्या गरजापुरतीच त्याचं विश्व असतं. मग कौटुंबिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मग सामाजिक गरजा भागवण्याकडे तो जातो. येशूच्या त्या अतीव दुःखात तो स्वतःच्या पलीकडे त्या अबला स्त्रियांचा विचार करतो, कारण समाजातील स्त्रियांचं निरोगी, सुदृढ आणि आनंदी मन हे त्या कुटुंबाचं आणि त्या समाजाच्या निरोगी निखळपणाचं प्रतिबिंब असतं. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. डॉक्टर शरद कुमार दीक्षित, खेड्यातल्या पोस्टमनचा मुलगा, यांनी प्लास्टिक सर्जन बनून अमेरिकेत मोठं नाव मिळवलं. मोटार अपघात आणि 2 हार्ट अटॅक, मुलेही अपंग झाली, त्यातच कॅन्सरची भर पडली. तरीही काही काळ अमेरिकेत राहून पैसे कमावून भारतात येऊन त्याच पैशाने प्लास्टिक सर्जरी करतात
तेही व्हीलचेअरवर बसून. आपल्या दुभंगलेल्या मनावर समाजाचे ऋण फेडण्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे, म्हणून प्रत्येक वेळा उठून सेवा करत राहतात. 10वे स्थान. येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. आता माणसाचे खूप प्रवास सुरू झाले आहेत. कुणी मुसाफिरी, कुणी तीर्थस्थळाचा प्रवास, कुणी स्थलांतर, तर कुणी अर्थहीन भटकंती. नक्की काय हवं आहे, काय हरवलं आहे हेच कळत नाही. म्हणून करतो का हा प्रवास? लगाम नसलेल्या या प्रवासाचे आपण गुलाम होतो आणि अनेक विकारांच्या अधीन जातो. मग पाय घसरणे, स्लिपरी स्लोप या प्रवासाची सुरुवात होते, स्वतःला उघडा पाडणारा, कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा. 11वे स्थान. येशूला क्रूसावर खिळण्यात येते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. नवीन देश शोधायला निघालेले अनेक जण वाट हरवून गडप झाले, म्हणून त्यांच्या प्रवासाचे महत्त्व काही कमी होत नाही. आपण अनेक स्वप्न रंगवत असतो, पण शेवटी रंग कमी पडतात ही आपल्या आयुष्याची शोकांतिका असते. आपले जीवन पानगळीनं उघडं बोडकं झालेल्या वृक्षासारखं कोरडं वाटू लागते. इथेच वसंताची चाहूल लागते. कवी सुरेश भट म्हणतात, जे ठोकले गेले खिळे त्यांनीच केली आर्जवे. 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जीवनाच्या या शेवटच्या पानावर पोहोचलो की मागे वळून पाहावंसं वाटतं. जन्मापासून सुरू झालेला प्रवास आठवू लागतो. मनात प्रश्न उभे राहतात. याचसाठी केला होता का अट्टहास? खरंच आयुष्य सुंदर होतं का? आयुष्याचं सार्थक परिपूर्ती झाली आहे का? मित्रहो, मृत्यू मोठ्या मनानं स्वीकारायचा असेल आणि जीवनाचा प्रवास गोड मानून घ्यायचा असेल, तर हे सर्व प्रश्न बाजूला सारून फक्त म्हणायचं, बापा, मी शरण येतो. जीवन थोडे अधिक थोडे उणे यांचा खेळ असतो. आयुष्य पूर्ण कळत नसते, कळते तेव्हा ते सरलेले असते. तेरावे स्थान. येशूचे शरीर त्याच्या आईच्या हातात देतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. मोबाईलच्या जमान्यात क्षणात पोचणाऱ्या मेसेजमुळे एका मनाचा प्रवास दुसऱ्या मनाकडे चटकन जातो. आपलं बाळ आपल्या कुशीत आहे म्हणजे त्या माय लेकरांचा प्रवास इतका जवळचा होतो, त्यासाठी ती त्याच्या बरोबर होती आणि येशूही तिच्यावर नजर ठेवून होता. एकरूप झालेले हे दोन जीव पाहून असंख्य तुटलेल्या नात्यांची अशीच भेट व्हावी ही प्रार्थना. मनाच्या एकांती वाटेत तुटलेलं नातं पुन्हा जुळावं, जुळलेल्या नात्याशी पुन्हा एकरूप व्हावं. 14वे स्थान. येशूचे प्रेत थडग्यात ठेवले जाते.
हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. येशूने आपल्या अल्पशा जीवन प्रवासात छोटा का होईना एक इतिहास घडवला, म्हणून ती कबर त्याचा प्रवास तिथेच रोखू शकली नाही. असे छोटे छोटे इतिहास जेव्हा आपण रचतो तेव्हा झाड पुन्हा नव्याने बहरल्याशिवाय राहत नाही. जीवन फुलतच राहते आणि आपल्या जीवनाचा प्रवास शाश्वतात विलीन होतो आणि मग कुठेतरी कधीतरी या प्रवासाची आठवण काढली जाते आणि झिजलेल्या आयुष्याचं इंद्रधनुष्य नव्या स्वप्नांना जन्म देतं. शेवटची प्रार्थना. या पृथ्वीवर कधीच कायमस्वरूपी आपण एका ठिकाणी नसतो. नवनवे प्रवास करावे लागतात. जरी ते भौगोलिक नसले तरी व्यक्तीबरोबर माणसाबरोबर असतात. आपल्याच कुटुंबात जुनी माणसं जातात, नवी जन्माला येतात. प्रत्येकाशी जुळवून घेण्यातच जीवनाचा खरा आनंद आहे. प्रत्येक अशा नव्या वळणावर म्हणायचं देवाला, बापा मी शरण येतो, म्हणजे रिक्त होऊन शेवटी शाश्वताचा प्रवास सोपा होतो. तेच आपलं अंतिम ठिकाण. तेथे पोचल्यावर आपण सर्वांनी आपल्या प्रवासाचं रंगवून वर्णन करायचं आहे. त्या ईश्वराची थाप आपल्या पाठीवर पडावी हीच प्रत्येकासाठी प्रार्थना. मज ओढ लागली देवा तुझी, जिथे कधीच नव्हतो मी, तिथेच येण्यास निघालो मी. आमीन. हे प्रभू, तू माझे ओठ उघड, म्हणजे माझी वाणी तुझी कीर्ती, महिमा आणि स्तुती वर्णील. कृपया माझ्या पाठीमागे म्हणा. पित्याची स्तुती हो, पित्याला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूला धन्यवाद. पवित्र आत्म्याची स्तुती हो, पवित्र आत्म्याला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आवे मरिया. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता, जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता, तितक्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनर्गमनाची तुम्ही आशा धरता. त्रैक्याच्या नावाने पवित्र ख्रिस्त शरीरविधीला सुरुवात करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो. बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय आहे क्रूसाच्या वाटेवर पवित्र मरिया आणि येशू ख्रिस्त ह्यांची मुलाखत. आज या उपासनेमध्ये भाग घेत असताना आपल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा
आपण या वेदीवरती अर्पण करूया. आपण या वेदीवर अर्पण असलेलं हे दान परमेश्वराने स्वीकारावं म्हणून आपले दोन्ही हात उघडे करू, डोळे बंद करून केलेल्या पापांची, चुकांची, अपराधांची आठवण करून परमेश्वराजवळ क्षमा मागूया. लैंगिक पाप, कामवासना, तीव्र राग, द्वेष, कलह, मत्सर, जगाची मोहमाया, आळस या सर्व पापापासून दूर राहून परमेश्वराकडे, उपस्थित बंधू भगिनीकडे आपण कबुली करून म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुपा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने हाय गए मी फार पापी केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हा सर्वांवर दया करू, आमच्या पापांची, चुकांची, अपराधांची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, लेकरू मी तव घोर पापी. माझ्या या पापा तू कर माफी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र रक्तामध्ये आमची पापे शुद्ध कर, सार्वकालिक जीवनात आम्हाला समाविष्ट कर. ख्रिस्ताच्या वचनात आम्ही योग्य ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त, ह्याची आई मरिया ह्याच्या सन्मानार्थ सणाची तयारी करत असताना 9 दिवस भक्तीत भाग घेत असलेल्या आम्हा सर्वावर तुझी कृपा दृष्टी वळव. आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवनात समाविष्ट कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशाया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. खरोखर आमचे व्याधी त्यांनी आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्यांनी वाहिले, तरी त्यास तांडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे वाहून गेलो,
आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला. आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी त्यांनी ते सोसिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. ओधावयास नेट असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यामुळे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड सुद्धा उघडले नाही. त्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला तांडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनाच्या कद्रामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धर्मांतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्यांनी काही अधर्म केला नव्हता. त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्यांनी त्याला पिडिले. त्यांच्या जीवाचे गोसार्पण झाल्यावर तो सतती राहील. तो दीर्घायुष्य होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. दुसरे वाचन पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. सृष्टी देवाच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्यांच्या पुढे सांप्रत कालाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी वाढत्याच्या स्वाधीन करणाऱ्यामुळे सृष्टी स्वतः नक्षत्राच्या दासातून मुक्त होऊन तिला देवाची मुळाची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे आणि वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फल मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराची मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाची आभार मानूया. जय घोष. हालेलुया हालेलुया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. अध्याय क्रमांक 23 वचन 19 ते 27. तेव्हा त्याच्या मागे लोक चालले होते. तो वधस्तंभ घेऊन काल्वरीच्या डोंगराकडे चालला होता. पुढे जात असताना कुणी एक सिरोनीकर शेतातून येत असताना त्याने त्याला धरून त्याचा वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे होण्यास लावले. तेव्हा त्याच्या मागे लोक व ऊर भरून असलेले स्त्रिया शोक करीत मोठ्या समुदायाने चालल्या होत्या. येशू त्यांच्याकडे वळून त्यांना म्हणाला, अहो यरूशलेमच्या स्त्रियानो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येत आहेत की ज्यांना वांस व न प्रसव उदरे न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे.
समस्ता तुझी स्तुती असो. प्रभू तुझे वचन आमच्या पावलासाठी दिव्यासारखे, आमच्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहे. धन्यवाद येशू. ख्रिस्त डाव्याच्या प्रिय बंधूंनो, आपला विषय आहे वधस्तंभाकडे जाणारा येशू ख्रिस्त आणि वाटेवर आई आणि मुलगा यांची भेट. जगामध्ये दुःख आहे हे कोणी नाकारू शकत नाही, पण सर्वांना सुख आणि आनंद हवा आहे, दुःख कोणाला नाही. परंतु दुःखी माऊलीचे हे इमाज आणि हा प्रसंग ह्याच्यावर आपण थोडं आज चिंतन करणार आहोत. आज इथे बसलेल्या सर्वांमध्ये कोणाच्या जीवनात, त्यांच्या संसारात, त्यांच्या कुटुंबात दुःख नाही असा कोणीही नाही. कारण इंग्लिशमध्ये म्हणतो सफरिंग इज इनेविटेबल, की ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये असणारच. एक लहान मुलगी होती, 11वीला शिकत होती. लहान म्हणजे 11वीची विद्यार्थिनी. आणि ही 11वीची विद्यार्थिनी अभ्यास करायला बसली होती. तिच्या आईने तिला बोलवलं. ही एक हकीकत आहे, ही घडलेली गोष्ट आहे, ही मद्रास किंवा चेन्नई या भागात घडलेली आहे. आणि प्रियानो, तिच्या आईने सांगितलं, ताई हा डबा घे, तुझे वडील त्या शेतात काम करत आहेत, त्यांना जेवण घेऊन जा. अभ्यास करत असलेली ही मुलगी पायगोळ झगा घातली होती. तिने सायकल घेतलं, डबा हातात घेतला आणि ती सायकलवरून शेताकडे निघाली. शेत थोडं दूर होतं, हायवेचा रस्ता होता. ह्या रस्त्यावर मोठी मोठी अवजड वाहनं चालत होती. ही सायकलवर जात असताना तिचा पायगोळ झगा जो होता तो सायकलच्या चेनमध्ये अडकला आणि तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. येणारं वाहन तिच्या पायावरून गेलं. सायकल आणि वाहन ह्याच्यामध्ये तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर आणि तिची चटणी झाली. ही अर्ध मेलेली मुलगी, हिला उचलून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथे ती आपल्या जीवाबरोबर लढत असताना डॉक्टरने सांगितलं 70% हिचं रक्त गेलेलं आहे, 30% हिला जीवन मिळू शकेल अशी आशा आहे. मुलीने सांगितलं, मला माझ्या आईवडिलांना भेटायचं आहे आणि मला आपल्या जिल्हा अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ह्याला भेटायचं आहे. आता आई वडील तर आले, कलेक्टर येऊ शकला नाही. म्हणून आईवडिलांना तिने बोलवलं. कलेक्टर आले नाही, नंतर पण भेटू. आईला सांगितलं, आई वडिलांची काळजी घे आणि घरामध्ये आता शांततेने राहा. वडिलाकडे बघून सांगितलं वडिलांना, बाबा आतापासून दारू पिऊ नका, घरामध्ये शांतीने राहण्यासाठी. माझं काही नक्की नाही. तेव्हा तिने आईवडिलांना सांगितल्यानंतर नर्सने सांगितलं कलेक्टर येऊ शकत नाही. कलेक्टरला काय सांगायचं आहे? हो, मला कलेक्टरचे आभार मानायचे आहेत म्हणून मला त्यांना भेटायचं आहे. आता कलेक्टरचं नाव होतं कनगा, एक बाई होती ती. कशाला भेटायचं आहे तुला? कारण 11वीमध्ये अभ्यासासाठी गणवेश आणि पुस्तकं कलेक्टरने मला दान केली, त्याचे आभार मानायचे आहेत म्हणून मला त्यांना भेटायचं आहे. आणि प्रियानो, कलेक्टर आले नाही, ही मुलगी मरण पावली. परंतु इथून आपल्याला आपल्या जीवनाचं सुरुवात करायची आहे की ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
आपल्या स्वतःच्या दुःखामध्ये तिने आईवडिलांना विनंती केली आणि तिच्या दुःखामध्ये तिने त्या कलेक्टरचे आभार मानण्यासाठी ती खरोखर शेवटपर्यंत थांबली होती, परंतु कलेक्टर आले नाही, ती मरण पावली. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण जेव्हा पवित्र मरिया आणि येशू ख्रिस्त ह्यांची भेट ह्याच्यावर जेव्हा चिंतन करतो, पहा तो ख्रिस्त, त्याच्या चेहऱ्यावर थुंकी आहे, त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट आहे. शिष्याने पळून जाऊन शिपायाने मारून अगदी दुःखी कष्टी येशू ख्रिस्त आपला वधस्तंभ घेऊन कालवारीच्या डोंगराकडे चाललेला आहे. कोणाचीच अपेक्षा नसताना त्याची आई ही त्या लोकांतून आणि लोकसमुदायातून पुढे येऊन ती आपल्या मुलाला भेटते. त्या आईच्या करुणेचं नजर मुलाला मिळाली आणि मुलाला अजून ताकद वाढली. प्रिय बंधू भगिनींनो, 2000 वर्षापूर्वी त्या काळामध्ये बायांना, स्त्रियांना समाजात काही स्थान नव्हतं. त्या ठिकाणी फक्त लोकच होते, पुरुष वर्ग. त्या सर्वांना बाजूला करून ही धैर्यवान स्त्री पवित्र मरिया, जिला अगोदरच सांगितलं होतं सिमोनाने की 7 तलवारी तुझ्या हृदयाला भेटतील, तिने पुढे येऊन आपल्या मुलाला भेटून त्याचं सांत्वन केलं आणि त्याला धीर दिला. आज आपण इथे बसलेलो आहोत, चर्चमध्ये येतो, मिसामध्ये सहभाग घेतो, पण दुसऱ्यांच्या दुःखात, कष्टात आपण त्यांना मदत करतो का? की आपला धर्म फक्त प्रभू तुम्हाबरोबर आणि तुम्हाबरोबर सुद्धा, त्याच्यानंतर आम्ही जे काय करायचं ते करू? खरा धर्म हा कृतीत दिसला पाहिजे. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो की तुमचा विश्वास कृतीत दिसू द्या. नाहीतर प्रियानो, आम्ही हिंदीमध्ये म्हणतो ना, बोल बच्चन, फक्त बोलतो, करत नाही. मराठीमध्ये आणखीन एक म्हण आहे, बोले तैसा चाले तोच खरा साधू संत. हे एक आव्हान तुम्हासाठी, माझ्यासाठी पण आहे की इथे उभं राहून चांगली प्रवचनं करणं, चांगली भाषा बोलणं किंवा भाषण देणं हे सोपं आहे, ते कृतीत करणं अवघड आहे. ह्यासाठी आज पवित्र मरिया हिचा आदर्श पुढे ठेवून परमेश्वराजवळ आपण विनंती करू की प्रभो, मला तुझ्या आईसारखं बनव. समाजात ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत, आव्हानं आहेत, त्याला सामोरे जाण्यासाठी पवित्र मरियेचा आदर्श पुढे ठेवून मी माझं सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, आध्यात्मिक जीवन प्रगती क्षेत्राकडे नेऊ. प्रिय बंधूंनो, आपल्या चॅलेंजेस, आपली आव्हानं कोणती आहेत? आज समाजामध्ये जातीभेद आहे, धर्मभेद आहे. समाजामध्ये आज श्रीमंत, उच्च, नीच, या अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा स्थिर राहून लोकांना माणुसकी हा धर्म शिकवावा, म्हणून पवित्र ख्रिस्त विधीमध्ये आपण सक्रिय सहभाग घेत असताना पवित्र मरियेकडे मध्यस्थ प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. अर्पणगीत चालू असेल ना? बस रे.
Blessed Lord God of all creation, which we have this bread to which earth has given human hands and made it will become to the bread of life. Blessed be God forever. With this meaning of water will come to the flesh and in our humanity. Blessed Lord God of all creation, which we have this white which earth has given human hands and made it will become of the spiritual drink. Blessed be God forever. Lord God, we ask you to be pleased with the sacrifice. We offer you the humble and contrite heart. Lord, wash away my iniquities and cleanse me from all my sins. Thank you, Jesus. Praise you, Lord. बंधुभगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर की त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आमच्या व त्याच्या ख्रिस्तबलिदानाचे कल्याण हो. कृपया सर्व उभे राहा. अर्पणाची प्रार्थना कृपया माझ्या पाठीमागे म्हणा. हे प्रभो, या दानाचा स्वीकार कर. या दानाद्वारे आमचे नीतिमत्व, पावित्र्य व विश्वास वाढव आणि मला मुक्तीचे वरदान दे. हे प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी शाश्वत जिवंत परमेश्वरा, आभार स्तुती व गौरव पित्या केवळ तुझाच आहे. आजचा दिवस आमच्या जीवनाला जोडलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझा गौरव करतो, तुला उंचावितो. आमच्या आभार स्तवनामुळे तुझ्या मोठेपणात कधीच भर पडत नाही, उलट तुझ्याच कृपेत वाटण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून स्वर्गातील सर्व दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 सर्व सेनांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी यावे पवनी भरले आहे. परम स्वर्गाचे जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गाचे जयकार. परमेश्वराचा आत्मा या वेदीवरती उतरत आहे. त्या पवित्र आत्म्याद्वारे भाकर आणि द्राक्षरसाचं रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त ह्याच्यात होत आहे. असं आपलं सुद्धा रूपांतर व्हावं म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्याचा पवित्र आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्व इच्छेने स्वीकारले. त्याच्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझा येशू, हे माझा देवा. म्हणा, हे माझा येशू, हे माझा देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक यू जीसस. प्रेज यू. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीत राहा. प्रतिसाद. हे माझ्या येशू, हे माझ्या देवा. हे माझ्या देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक यू. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही नम्र विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक लोक ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावले आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या कुटुंबात नातेवाईक जे कोण मरण पावलेले आहे त्यांची आठवण करून त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळवून प्रार्थना करा. कोरोना व्हायरस या महामारीने जे लोक स्वर्गवासी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करू. त्यांना व ख्रिस्त वाचलेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित, विजय रक्तसाक्षी, सर्व संत ह्यांच्या तुला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी, तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रियबंधूंनो, दोन्ही हात उघडे करून डोळे बंद करून परमेश्वराचं राज्य या जगात प्रस्थापित व्हावं. महामारीचा हा प्रभाव जो आहे तो नष्ट होण्यासाठी येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आत्मविश्वासाने आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशा आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोह पडू देऊ नकोस. हे प्रभू, या जगातील सर्व वाईटापासून, वाईट विचार, वाईट शब्द, वाईट आचरण, वाईट संगतीपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने सर्व शारीरिक, मानसिक, सामाजिक पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. अधिकार गौरव शांतीसाठी प्रार्थना करूया. प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या अंतःकरणात शांती प्रस्थापित होण्यासाठी प्रार्थना करू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, तू माझ्यासाठी मी शांती राखून ठेवतो, माझी स्वतःची शांती मी तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आज या ठिकाणी हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेकडे, भक्तीकडे, विश्वासाकडे पहा. तुझ्या राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवन सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. प्लीज. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हाला शांती दे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकनिष्ठ राहण्यासाठी प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, आम्ही अपात्र असुनीच्या शरीराच्या रक्ताचे सेवन करीत आहोत, म्हणून तुम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक आरोग्य मुक्ती मिळवून दे. आम्हाला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव हे प्रभू, आणि तुझ्यापासून कधीही दूर जाऊ देऊ नकोस. धन्यवाद येशू. स्वर्गात उतरलेली जिवंत भाकर, मार्ग, सत्य, जीवन येशू ख्रिस्त पहा. जगाची पापे दूर करणारी ही कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित असलेले सर्व धन्य. पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल. With the body and blood of Lord Jesus be eternal life to those who receive it with faith. Thank you, Lord. Praise you, Jesus.
सरळ शांत राहून ग्रहण केल्या ख्रिस्त शरीराद्वारे आपले तारण व्हावे म्हणून प्रार्थना करूया. सर्वजण एकत्र. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या हे प्रभू येशू. कट करावं लागेल ती प्रार्थना. आहे का तुमच्याकडे ती? आहे का प्रार्थना ती? Can edit this, sir? ख्रिस्ताच्या आत्मा मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझ्या ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावी अशी आज्ञा कर, संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे, मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या पवित्र ख्रिस्त शरीर विधीमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रहण केलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे तो आमचे तारण कर आणि मला स्वर्ग राज्यात समाविष्ट कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, त्याची अगणित प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. हा पवित्र ख्रिस्त शरीर विधी संपला आहे. एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रिया मेरे, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. माता वेलंकनी जवळ 9 दिन भक्तीची प्रार्थना. हे अति पवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. मी तुझा सेवक ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. हे दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या करुणामय माते, माझे दुःखी कष्ट जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्या जवळ ठेवतो. जर ह्या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. जर माझ्या विनंत्या ईश्वर इच्छेनुसार योग्य नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. इथे आपल्या घराण्या विनंत्या मागण्या माऊलीच्या चरणाशी आपण अर्पण करूया. चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या मासलीच्या धंद्यासाठी, चांगल्या शेतीफाटीसाठी, चांगल्या पाऊस पाण्यासाठी, करोनामुक्त जीवन, संसार, घरदार, शेजोळ, परिवार, पॅरिश, देश होण्यासाठी, जे उद्योगधंदे करणारे आहेत, कामधंदा करणारे आहेत, नोकरीधंदा करणारे आहेत, त्यांच्यावरती माऊलीचं वरदहस्त येण्यासाठी, आपल्या सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी, जे अपत्यहीन आहेत, जे आजारी आहेत विविध रोगाने,
या सगळ्यांना बरेपण मिळण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्यासाठी मी ही नवदिन भक्तीची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ मी ही नवदिन भक्तीची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि माझ्या 3 नमो कृपा पूर्ण मरिये ह्या प्रार्थनांचा स्वीकार कर. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Pranam Maria, कृपा पूर्ण तू श्रीयों में धन्य है. धन्य यीशु तेरा फल. प्यारे मरिया, प्यारे मरिया, प्रार्थना करना हमारे लिए. प्यारे मरिया, प्यारे मरिया, प्रार्थना करना हमारे लिए. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया सर्व संतांच्या पुण्यामुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी ही विनंती मान्य कर. तथास्तु. निष्कलंक मातेवर आधारित प्रार्थना. हे माझ्या देवा, मला सहाय्य कर. हे प्रभो, माझी प्रार्थना ऐकून घे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. निष्कलंक मातेचे नाव वंदनीय आहे. हे मरिया माते, तू सुंदर आहेस. तू मूळ पापापासून अलिप्त आहेस. तू इस्रायलचा आनंद आहेस. तू आमच्या प्रजेचा महिमा आहेस. तूच पाप्यांची आश्रयदाती आहेस. हे माते मरिया, हे बुद्धिमान कुमारी, हे कृपाळू माते, आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारी मरिये, तू पापरहित आहेस. पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भे संभवलेल्या प्रभू येशू जवळ आम्हासाठी प्रार्थना कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू पवित्र कुमारी मातेला आपल्या पुत्राची माता म्हणून निवडलेस. तू आपल्या पुत्राद्वारे मूळ पापाच्या कलंकापासून तिला दूर ठेवलेस. मृत्यू अगोदरच तिला मुक्ती दिलीस. आम्हाला असे वरदान दे की आम्ही या मातेच्या याचनेने पवित्र होऊन तुझ्या जवळ येऊ शकू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजारांसाठी प्रार्थना. हे कुमारिकांच्या कुमारी आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकनीमध्ये विराजमान झालेल्या ईश्वराच्या माते, तू माझ्या आत्म्याला व शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर भरवसा ठेवून मी तुझ्याकडे धाव घेतो. माझा आजार दूर कर, म्हणजे मी तुझा व तुझ्या पुत्राचा महिमा गात राहील. हे माते, तू सर्व आजारांना आत्मविश्वास दृढ करण्यास मदत कर आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना योग्य आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, माझे कष्ट दूर कर. हे आरोग्यदायी माते, मला सहनशक्ती दे, म्हणजे जगातील सर्व मोहापासून अलिप्त राहून मी माझ्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकेन. हे दयाळू माते, तू कुणालाही नकार देत नाहीस. माझ्या संकटामध्ये तू मला मदत करशील ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तूच रोग्यांची व पीडितांची सहानुभूती आहेस. अशा वेळी
फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस. तूच सर्व ख्रिस्ती जनांची आश्रयदाती आहेस. ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचवू शकतेस. हे दयाळू व शक्तिमान माते, आमचे रक्षण कर. हे स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळचा आनंद उपभोगण्यास चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. आत्मिक आणि शारीरिक गरजांसाठी प्रार्थना. हे स्वामिनी, तू ईश्वराकडून मिळालेला माझा खरा आश्रय आहेस. दुःखाच्या प्रसंगी तू विश्रांतीचे स्थळ आहेस. तू पापाच्या अंधारात खितपत पडलेल्या आत्म्यांचा प्रकाश, दुर्बलांचे बळ, गरिबांचे धन, पीडितांची आशा आणि मानव प्रेमेश्वराची माता असल्यामुळे माझ्यावर दया कर. हे स्वर्गाच्या व पृथ्वीच्या राणी, कृपापूर्ण माते, पाप सागरात बुडालेल्या लोकांना वाचवणारे, तुझ्या सहाय्याने तुझ्या सेवकास पापापासून मुक्तता प्राप्त होते. रोग्यांच्या आश्रयदाते, पीडितांचे सहाय्य दाते, संसार मुक्तीच्या सिंहासना, तुझ्या जवळ आलेल्या मज पाप्याला दूर सारू नकोस, तर माझ्या करुण याचनेचा स्वीकार कर. तथास्तु. सहावा दिवस. हे पूज्य माते, तुझे यथोचित गुणगान कोण करू शकतो? तुझ्या महिम्यामध्ये सदैव नाविन्य आहे, कारण पवित्र आत्म्याच्या योगाने तुझ्या उदरी गर्भधारणा झाली आणि आपल्या कौमार्याचे रक्षण करून तू प्रभू येशूला जन्म दिलास. हे प्रभूच्या माते, तुला प्रणाम. तू सदैव कुमारी राहिलीस. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेवेळी आणि गर्भधारणेनंतर देखील तू निष्कलंक कुमारी राहिलीस. म्हणून स्वर्ग लोक व भूलोक तुझा गौरव करतात. हे दैवी फुला, प्रकाशमय तारका, तुझ्या खुशीतील बालकांची आराधना करून आम्ही तुझी स्तुती करतो. कारण प्रभू येशू आमचा राजा आहे आणि तू आमची राणी आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आणि मानव ह्यामधील तू मध्यस्थीचा दुवा आहेस. प्रभू येशू स्वर्गाचा स्वामी आहे. तू स्वर्गाचे दार आहेस. हे भाग्यशाली माते, तू कृपेचे सिंहासन आहेस. तू विश्वकर्त्याला जन्म दिलास. ज्याला सारे जग सामावू शकले नाही, त्याला तू आपल्या गर्भामध्ये सामावून घेतले. संपूर्ण प्राणी मात्राच्या पालकांचे तू पालन पोषण केलेस, त्यामुळे तू धन्य आहेस. आपल्या पूज्य पुत्राजवळ, विश्वकर्त्याजवळ तू आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशूच्या प्रेमात राहून आम्ही त्याची सेवा करावी व त्याचे दर्शन आम्हास स्वर्ग राज्यात घडावे म्हणून तू आम्हासाठी कृपेची याचना कर. तथास्तु. Blessing of the sick. Our help is in the name of the Lord who has made heaven and earth. Lord, hear my prayer and let my cry come to you. The Lord be with you and also with you. Let us pray. Grant, we beseech thee, O Lord God, that these thy servants may enjoy perpetual health of mind and body, and by the glorious intercession of the Blessed Mary, ever Virgin, be delivered from present sorrow and enjoy eternal gladness through Christ our Lord. Amen. May the Lord Jesus Christ be among you to defend you, within you to preserve you, before you to guide you, after you to guard you, above you to bless you, who with the Father and the Holy Spirit lives and reigns forever and ever. Amen. And through the intercession of our Mother of Good Health, Velankani, may the blessings of the Almighty God, the Father, and the Son, and the Holy Spirit
descend upon you and remain with you forever and ever. Amen. And may Our Lady of good health bless each one of us. Amen. पाप्यांस तू